हाय फ्रेंड्स, स्वाद रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण पोकळ्याची भाजी किंवा लाल माटाची भाजी पाहणार आहोत। तर ही भाजी सीजनल आहे, अतिशय पौष्टिक असा हा भाजीचा प्रकार आहे। तर हिवाळ्यामध्ये ही भाजी येते। तर तुम्हाला दिसते स्क्रीनवर त्या पद्धतीने पूर्ण लाल अशी ती भाजी असते। आता आपण ही भाजी स्वच्छ निवडून मी धुवून घेतलेली आहे। तर तुम्हाला स्क्रीनवर दिसते त्या पद्धतीने पुढे जर थोडंसं काही असेल तर ते काढून टाकायचे आणि ही भाजी एकदम बारीक बारीक अशी कट करून घ्यायची। तर आपण ही आज थोडी वेगळ्या पद्धतीने भाजी करतोय। तर खूप टेस्टी आणि हेल्दी हा भाजीचा प्रकार तयार होतो। जर प्रथमच तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळेल। मी एक बटाटा स्वच्छ धुवून पाण्यामध्ये ठेवलाय, सोबत अद्रक, लसूण आणि कांदा आहे एक मध्यम आकाराचा, आणि भाजी सुद्धा मी सर्व चिरून व्यवस्थित घेतलेली आहे। त्यानंतर आपण कढई गरम करायला ठेवली। आपली कढई गरम झालेली आहे, त्यामध्ये आपण तेल घालूया। तेल गरम झालं, चांगलं कडकडलं की त्यामध्ये आपण अर्धा चमचा जिरं घालायचं आणि जिरं सुद्धा छान असे तळतळून द्यायचे। जिऱ्याचा जो सुगंध आहे तो तेलामध्ये उतरला पाहिजे। त्यानंतर मी अगदी चिमूटभर हिंग घातलेला आहे आणि लसणाच्या काही पाकळ्या मी चिरून घेतल्या, सोबत एक छोटा तुकडा आल्याचा मी खिसून घेतलेला आहे आणि सर्व व्यवस्थित परतून घ्यायचं जोपर्यंत आपल्या लसणाला सोनेरी कलर येत नाही तोपर्यंत। जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर आपल्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा। आता आपण कांदा घालूयात आणि तोही व्यवस्थित परतून घेऊयात। आता कांदा सुद्धा आपला व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपण अर्धा चमचा हळद घालायची आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर लाल तिखट आपल्या आवडीप्रमाणे वापरायचं आहे आणि एक बटाटा मी पाण्यामध्ये ठेवलेला होता कट करून, तो घालूयात प्रथम, कारण बटाटा शिजायला थोडासा वेळ लागतो आणि भाजी खूप कमी वेळामध्ये शिजते, त्यामुळे आधी आपण थोडासा बटाटा शिजवून घ्यायचा आहे, वाफेवरती शिजवायचा आहे। त्यानंतर थोडीशी बिडगी मिरची पावडर कलर छान येण्यासाठी घातलेला आहे मी, चवीपुरतं मीठ, आणि आता आपण एक वाफ काढून घेऊयात। जे मी ताट ठेवले आहे त्याच्यावरती मी अगदी थोडंसं पाणी घातले, जेणेकरून त्याची वाफ तयार होईल आणि आपला बटाटा शिजेल। आता आपण जी भाजी चिरून घेतली होती ती घालायची आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता सर्व बटाटा आणि भाजी आपण व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर थोडीशी धना पावडर घालायची, अगदी अर्धा चमचालाही कमी धने पावडर आपण घातलेली आहे। आता सर्व बटाटा भाजी व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण एक चमचा, छोटा चमचा जो असतो तितकं आपण पाणी घालायचं आहे आणि एक वाफ काढून घ्यायची आहे। आता आपली ही भाजी मिक्स करून घ्यायची आणि पुन्हा एक वाफ काढून घेतली मी आणि आपली भाजी तयार आहे। आता आपण पटकन बाजरीची भाकरी करून घेऊयात। थोडंसं मीठ घालते आणि थोडं करून पाणी घालायचं आणि हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं। आता थंडीचे दिवस आहेत, त्यामुळे हिवाळ्यात आपण भरपूर प्रमाणात बाजरी खाऊ शकतो, कारण त्यामध्ये हीट असते। आणि पीठ व्यवस्थित मळून घेतल्यानंतर आपण ह्याची भाकरी थापून घेऊयात। थोडंसं कोरडं पीठ घ्यायचं, जो पिठाचा गोळा आहे त्याच्यावरती थोडेसे मी तीळ टाकते आणि आपण भाकरी नेहमीप्रमाणे थापून घेऊ।
आपण तवाही गरम करायला ठेवलेला आहे। आणि ही भाकरी आपण भाजून व्यवस्थित शेकून घेऊयात। आणि याच पद्धतीने आपली भाकरी आणि लाल मटाची भाजी तयार झाली आहे। त्यानंतर ताटामध्ये थोडंसं गाजर, भाकरी आणि जी भाजी आपण बनवली आहे ती आणि सोबत वरण, अशी एकदम सिंपल अशी आपली व्हेज थाळी तयार झालेली आहे। पुन्हा भेटू अशाच नवीन आणि चटकदार जायकेदार रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय बाय।